नमस्कार, मी विशाल परदेशी. गणपती बाप्पा मोरया. मोरया म्हणत असताना नैवेद्य देखील झकास रंगून आला. आपण सगळे मोदक खातोय, पण हा व्यक्ती सगळ्यांना वडापावचा आग्रह करण्यासाठी आलेला आहे. हे अजब नाही, वडापावचा आग्रह केव्हाही होऊ शकतो मंडळी, हो की नाही? नाही आणि मुळात काय आहे की आता मुळात काय आहे की 10 दिवस गणपती, हां. त्याच्यात भरपूर मोदक, मोदक त्याच्यानंतर काही दिवसांची गॅप, होय. मग 9 दिवसांचं नवरात्र, त्याच्यात भरपूर वेगवेगळे गोड प्रसाद. बरोबर. इतकं गोड खाल्ल्यानंतर थोडं काहीतरी चमचमीत पाहिजे, म्हणून नवरात्र संपतोय बरोबर त्या दिवशी वडापाव. पण काय मायलेज आहे, नावातच प्रसाद आहे सर. नावातच प्रसाद, इथेही प्रसाद, हाही प्रसाद. हे गंमत आहे. बघा ना मंडळी, काय सगळा माहोल जमून आलेला आहे. निनाद आहे, सिद्धार्थ आहे आपल्याबरोबर. यांच्याबद्दल सांगायला नको, यांचा वेगळी ओळख मी करून देणार नाही. गौरीला तर आपण ओळखतोच. आणि रसिका एक म्हणजे गेल्या वेळी आपलं हास्यजत्रेमध्ये येणं तिथं चुकलं, ती वजावट झाली होती. आता इथं बेरीज झालेली आहे. प्रसादचं सुरुवातीलाच मी सांगेल, प्रसाद बाप्पांच्या साक्षीने, की असा मनुष्य वारंवार आम्हाला भेटत राहो. मंडळी, 100 चित्रपट केलेला माणूस आपल्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या पहिले तर याच्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 100 चित्रपट पाहिलेला, 100 चित्रपट केलेला प्रसाद. मी तुझ्या पत्रकार म्हणून मला स्वतःला फार विशेष वाटतं, की काही आर्टिस्ट आपण खूप जवळून बघितले आणि ते बघण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यातलं तू आहेस. 100वा चित्रपट आहे, कसं वाटतंय असं मी विचारणार नाही, पण केलेली सुरुवात तिथपासून आत्तापर्यंत स्वतःला कुठे बघतोस? नाही, मला मला असं वाटतं की मी स्वतःला कुठे बघतो हे सांगण्यापेक्षा प्रेक्षक मला कुठे बघतात ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे ते मला किती वेगवेगळ्या रूपात पाहू शकतात असा मला प्रयत्न करायला जास्त आवडेल. की मी मी हिरो म्हणूनही काम करतो आहे, मी विलन म्हणूनही काम करतो आहे, मी कॅमिओ पण करतो आहे, मी डिरेक्ट पण करतो आहे सिनेमा, मी कुठल्या तरी सिनेमात गाणं पण गातो आहे. ज्या ज्या पद्धतीने मला कलाकार म्हणून सेवा करता येईल रसिकांची, त्या प्रकारे मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ह्याच्यानंतर लोक मला कुठे कुठे पाहायला लोकांना मला आवडेल ते मला त्याच्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे आता याच्यानंतर निळू फुलांचा बायोपिक मी डिरेक्ट करतोय, किंवा काय बात आहे, निळूफुलेंचा, निळूभाऊंचा. निळूभाऊंचा बायोपिक, हां. आणि त्याच्यानंतर पठ्ठेबापूराव ज्याच्यामध्ये मी काम करतोय. तर अशा वेगवेगळ्या कलाकृतींमधून लोक मला बघत राहतील आणि मला आशीर्वाद देत राहतील. तर ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे की लोक मला कुठे बघतायत. वा वा, क्या बात आहे. पण मग मोदकाच्या या सगळ्या माहोलमध्ये वडापावचा आग्रह करायला आलेला हा प्रसाद, वडापाव काय नेमकं, म्हणजे खायला घालणार आहेस, ते खाता खाता गप्पाही होणार आहेत, वेगवेगळी पात्रही भेटणार आहेत, काय नेमकं? मला सांग, तू वडापाव बघतोस त्या क्षणी तुला असं वाटतं नाही एक खायला पाहिजे? एक नाही, दोनची इच्छा होती. 100% वाटतं. असा माणूसच महाराष्ट्रात नाही ज्याला बघता क्षणी वडापाव नाही खावासा वाटतं. फार अर्धा पाव टक्के असतील, असली तर. बरोबर. किंवा तू जेव्हा खातोस वडापाव त्यानंतर तुला कसं वाटतं? हे सगळं चित्रपटाच्या बाबतीत होणार आहे. हां. की त्याचा टीजर येईल, ट्रेलर येईल, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की कधी हा चित्रपट बघू, आणि बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल वा वा, पोट भरलं. वा. छान साधं सोपं सुटसुटीत मनोरंजन आहे. कुठलाही मोठा संदेश देण्याचा आव चित्रपटात नाही. एक 1.5 तासाचं निखळ मनोरंजन, कुटुंबातल्या गमती जमती, 3 पिढ्यांचं वातावरण, असं सगळं एक सागर संगीत भोजन नाही आहे, वडापाव आहे. वडापाव. वडापाव आहे. मी कल्याण डोंबिवलीत राहतो ना, तर आमच्याकडे खिडकी वडापाव, याचा वडापाव, त्याचा वडापाव, असे फार वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव आहेत. बघा ना, पण मंडळी, पण हा वडापाव हा म्हणजे पदार्थाबद्दल तुम्हाला वारंवार सांगत असताना मी कसं बॅलन्स केलं आहे बघा. फ्रेंड 2 माणसं मी इथं बाजूला बसवलेली आहेत, ती खास वेगळीच ठेवली आहेत मी, आणि ही 3 माणसं वेगळी बसून दिलेली. ठीक आहे, त्यात माझा वेगळा उद्देश होता, कारण हे सगळं बोलणं झाल्यानंतर इथून आणखीन खास येणार आहे, म्हणून मी हे सगळं बॅलन्स केलं आहे. चला, रसिकापासून सुरुवात करतो. काय रसिका, कसा जमून आला हा वडापाव, म्हणजे काय काय टाकले त्याच्यात? वडापावमध्ये जसा खमंगपणा असतो तशा सगळ्याच गोष्टी आहेत. पण याबद्दल एक विशेष माझ्यासाठी अशी गोष्ट आहे की आमच्या हास्यजत्रेतली टीम सगळी स्ट्रगल करत असते प्रसाद सरांकडे, की मला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे वगैरे. कुठे सेटवरच जमलं का? हो. सर रोल असं नाही नाही, असं काही नाही. अगदी शेवटच्या क्षणीच माझं कास्टिंग झालं. पण हा, म्हणजे मी त्यातल्या त्यात लक्की आहे आणि सगळ्यांसमोर मिरवू शकते की येस, प्रसाद सरांनी मला पहिल्यांदा कास्ट केलं. पण आमची टीम खूप उत्तम जमून आली आणि
हा परदेशात चित्रित झालेला सिनेमा आहे. वा वा वा. सो त्यात आम्ही खूप धमाल केली आणि आत्ता सर म्हणाले तसं की काही फार रिव्हील करू शकत नाही, पण वड्यामध्ये जसा खमंगपणा, तिखटपणा असतो, खुसखुशीतपणा असतो, तसा सगळा एक खमंगपणा जुळून आला या गोष्टीमध्ये असं म्हणायला आवडेल. हे तुम्ही दोघी खूप छान दिसतायत. प्रेक्षकांची साहजिकी कॉम्प्लिमेंट देऊ शकते, तुमच्या वतीने मी देऊन टाकली मंडळी. हे ॲडव्हान्टेज मी तेवढं तर पत्रकार म्हणून घेऊ शकतो. गौरी काय टाकलंय म्हणजे मला डोंबिवलीतला एक वडापाव फार आवडतो. ती त्याच्यामध्ये अशा कुरकुरीत चिवडा टाकला जातो, चटणी असते. तू तुझ्याकडनं काय ॲडिशन म्हणजे त्याच्यात केली जेणेकरून या वडापावची चव वाढेल? मला काही करावं नाही लागलं, कारण जेव्हा मला कळलं की प्रसाद सर डिरेक्ट करतायत आणि हा त्यांचा 100वा चित्रपट आहे ॲक्टर म्हणून, माझ्यासाठी तिथेच लॉटरी लागली होती. कारण जेन्युइनली मी इंडस्ट्रीत आल्यानंतरचं पहिलं जे काम होतं त्यात प्रसाद सर होते. त्यामुळे मी माझं एक असं एक लकी चाम वगैरे असं ठरवून एक काम करत होते. तेव्हा अवघाची संसार नावाची मालिका केली होती आणि मी कायम अमृताताईला आणि प्रसाद सरांना बघत आले. मी खरं सांगू का, ब्लँक होते या सिनेमासाठी, कारण माझ्यासाठी हा खूप वेगळा प्रवास आहे. मी अशा पद्धतीचा रोल नाही केला आहे आणि हे म्हणायला खरंच सगळे म्हणतात, पण मी आत्तापर्यंत खरंच एक गुणी मुलगी आणि एक साडी नेसणारी किंवा अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स केलेले आहेत. पण हे कॅरेक्टर थोडंसं चॅलेंजिंगही होतं माझ्यासाठी, पण थोडं मोकळं ढाकळं आणि आत्ताची मुलगी आणि ते करताना मला मजा आली. त्यामुळे मला तिथे उपस्थित राहणं मेंटली, फिजिकली आणि सरेंडर करणं एवढ्याच गोष्टी नीडेड होत्या. बाकी सगळ्याची काळजी प्रसाद सरांनी, आमचे जे छायाचित्रकार आहेत संजय मेमाणे त्यांनी आणि बाकी टीमने घेतली. त्यामुळे मला फार काही करावं नाही लागलं. कोणाला सांगितलं म्हणजे प्रसाद ओक आपल्याला रोल देतात काय माहिती? प्रसाद ओक या व्यक्तीला जर तुम्ही ओळखत असाल हां, तर त्यांच्या मनात येईपर्यंत कुठलीही गोष्ट होत नाही. कोणीही सांगून कधीच काही होणार नाही. धमाल मंडळी, मी आत्ताच ऑडिशन द्यायला तयार आहे यांना. आत्ताच दे तुम्ही ऑडिशन, काहीच हरकत नाही. बाप्पांच्या साक्षीने या माणसाला सांगून थकलो, पण मी कधी नजरेत नाही. बरं, सेटवरचा आणखीन एक प्रसाद आहे हास्य जत्रेचा, तो चित्रपट करताना कायम यांना कन्सिडर करतो. हा करतो की नाही? आता एकट्या रसिकेला तुम्ही कन्सिडर केलं, बाकीच्यांची तक्रार असू शकते. बाकीच्यांना पण मी कन्सिडर केलं. आता बघ ना, चंद्रमुखीमध्ये शिवाली परब होती, हो हो हो. किंवा समीर समीर होता. हा. त्याच्यानंतर आत्ता सुशील सुजितमध्ये अत्यंत छोट्या रोलमध्ये नमा होती. मला शक्य आहे तोपर्यंत मला 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 खूप इच्छा पण आहे की प्रत्येकाला मोठा रोल देऊन चित्रपट करावा, बरोबर. पण तशा संहिता आल्या पाहिजेत जेणेकरून मला या सगळ्यांना चान्स देता येईल. मी यावर्षी बाप्पाकडे तुझ्या वतीने प्रार्थना करतो की मला कमीत कमी 18 प्रोड्युसर्स दे, तर मी हास्यजत्रेतल्या 18 आर्टिस्टना घेऊन 18 सिनेमे करेन. जबरदस्त जबरदस्त मंडळी. होय महाराजा. कारण ते सगळेच्या सगळे त्यात तोलामोलाचे आहेत की त्यांना इंडिव्हिज्युअली घेऊन सिनेमा करावा. बिलकुल बिलकुल बिलकुल. बघ, तुला या सगळ्या ह्याच्यात कव्हरेजसाठी स्क्रीनवर एक पत्रकार पण लागणार. होणार होणार, ही वेळ येणार प्रसादवर. त्याला माझ्याशिवाय दुसरं कुठलाच ऑप्शन नसेल. मी देवाकडे दुसरी प्रार्थना करीन की विशालला एवढा पैसा मिळू दे की या 18 सिनेमे तो निर्माण करू दे आणि 19वा तुला घेऊनच आपण. अरे बॉस, आम्हालाच प्रोड्युसर म्हणून उभं करायला बसले हो. आम्हालाच आहे. गुरुजी, लेखकही आहात, सिरियलचे भरपूर काम चाललंय सिद्धार्थ तुझं, बरोबर ना? लिखाण चालूच आहे. सिरियल शेवटची करून आता एक 7 वर्ष होतील. हा, त्याच्या अगोदर 16 झाल्या. 16 झाल्या. वा, 16 मालिका लिहिल्या. बाप, डेली सोपची भानगडच वेगळी असते. नाही, हो, प्रश्नच थकायला होतं माणसाला. हो. पण यात काय, कशा पद्धतीने, मी जसं म्हणलं की या वडापावची चव वाढवण्यासाठी तुझं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिले मी एक बोलून घेतो. प्रत्येकजण कास्टिंगबद्दल बोलते. रसिका बोलली, गौरी बोलली की प्रसाद सरांसोबत काम करायचे वगैरे वगैरे. मी लिहिला सिनेमा, मी ह्याच्यात काम करायचं हा विचारसुद्धा मनीषी उला नाही माझ्या, तो प्रसाद सरांनी केला. नाही सिद्धार्थ, तुला मिळून गेले यार सगळं. नाही, पण आता सुरुवात अभिनयापासूनच केली इंडस्ट्रीमध्ये. तर फक्त मडायलँडला जायला माझ्या घरातून 4 तास लागतात म्हणून अभिनय सोडला. पण एक खूप खरं आहे. एका सिरियलमध्ये कास्टिंग झालं, लुक टेस्टसाठी गेलो, 4 वेळा जावं लागलं. तेव्हा मेट्रो नावाचा प्रकार नव्हता. बरं. खूप जुनी गोष्ट आहे. पनवेल ते कुर्ला, पनवेल ते अंधेरी,
अंधेरी ते मालाड, मालाडवरनं आपली बस. असं करत मी दमलो. बोलो नको, हे जमणार नाही आपल्याला, आपण लिहूया. लिहून आणि तो आपलं लिह- आणि त्याच्यानंतर आता माझ्यामध्ये 20 वर्ष उलटली आणि मला कास्ट केलं. मी तुला सांगतो गंमत, की म्हणजे तू आता ज्या माणसामुळे तुला कास्ट केलं तो माणूस इथे बरोबर आहे आपल्या, म्हणून मी सांगतो तुला कास्ट खरं केलं निनादने. अगदी अगदी खरं सांगतो मनापासून. म्हणजे निनाद मला म्हटला, सर हा जो रोल आहे या रोलला आपण सिद्धूलाच घेऊया का? तो म्हटलं तो ॲक्टर आहे. तो म्हटलं हो सर. तोपर्यंत मला माहीत नव्हतं. मी त्याला म्हणणार होतो की हे बघ निनाद, आपण परदेशात शूटिंग करतोय, खर्च खूप होतो वगैरे सगळं मला मान्य आहे, पण ही आपण खूप क्विक करत असलेली फिल्म आहे, सो मला लेखक माझ्याबरोबर पाहिजे. म्हणून मी त्याला सांगणार होतो की तू सिद्ध्याला पण 15-20 दिवस माझ्याबरोबर ठेव, तेवढा तू खर्च कर, त्याचं तिकीट, त्याचं लॉजिंग सगळं कर. पण त्यात हे मी सांगीन हे आधीच ओळखून तो मला म्हणाला की ऐका ना, त्याला आपण कास्टच करूया. तर मी म्हटलं की बेस्ट आहे, तो ॲक्टर असेल तर बेस्ट, कारण मला तो हवाच आहे, पूर्ण वेळ तो मला बरोबर आहे. कारण कधी कधी काय होतं, मला तो सीन थोडासा कापावा असा वाटतो. आणि मी लेखकाला 100% रिस्पेक्ट देणारा माणूस आहे. म्हणजे मी शब्द जरी बदलला तरी मी पहिला फोन करतो लेखकाला की मी हे बदलतोय, क्या बात आहे. त्याची परवानगी घेतो मगच, कारण बढिया. तो सगळ्यात मोठा आहे रे, त्याचा आदर आपण ठेवलाच पाहिजे. बरोबर. सो मी म्हटलं मग असं असेल तर उत्तमच. आणि मग या कॉम्बिनेशननी तो कास्ट झाला. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं तो ऍक्टर पण आहे. वा, बढिया आहे की नाही. त्याचं काय ते 4 तासाचं जे काही झालं होतं त्याचं फळ इतक्या वर्षांनी काय मिळालेलं आहे. म्हणजे मी म्हणेन की माझ्यासाठी करेक्ट लॉन्च प्रोजेक्ट आहे. अभिनेता म्हणून, लेखक म्हणून माझं करिअर सुरुवात होते. जेव्हा कळलं की तो कास्ट झालाय त्यांनी त्याचे सगळे डायलॉग बदलले. होय ना. नाही 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 असं काही. हा असंच काही झालंय, वाढून घेतलं 2 वाक्य वाढवून चार वाक्य. एक अख्खा सीन त्याचाच लिहिला. मी म्हटलं हा सीन या सीनची काय गरज आहे? नाही, तो त्याच्या रोलमध्ये म्हटलं काय नाही तुला करायचंय म्हणून तू लिहिला, हा सीन नकोय मला, मग मी काढून टाकला. वा 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 वा. जो निनाद म्हणजे बघ ना, तुझ्या निमित्ताने तो लॉन्च झाला असं तो हे मला आत्ताच कळलंय. बिलकुल ही ब्रेकिंग न्यूज धन्यवाद आहे याच्यासाठी. हा. आणि याचं काय असेल कंप्लेंट्स तुम्ही नंतर करू शकता, वाटलं तर अगदी तुम्ही फोन करा, मी पोहोचतोच, मला काहीच प्रॉब्लेम नाही. सो निनाद, कसं राहिलं हे सगळं? खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सांगायला गेलं तरी फिल्ममधली फिल्म आहे. आम्ही एक वेगळी फिल्म करत होतो ज्यात प्रसाद सर ॲज ॲक्टर होते, रायटर, आणि ह्यांनी मला कॉन्सेप्ट ऐकवला. म्हटलं मस्त आहे. कोण? तुला सर आहेत ना प्रसाद सर, त्यांनाच ऐकूया. म्हटलं चला. ॲज अ डिरेक्टर म्हणून पहिला अप्रोच झालो ना सर आम्ही तुम्हाला, ॲज अ डिरेक्टर म्हणून, कारण आमची खूप इच्छा होती कधीपासून एविकेची काम करायची. अमय आणि माझं खूप वर्षापासून चाललेलं की प्रसाद सरांबरोबर एक फिल्म करायची. ह्यांनी जसं ऐकवलं, प्रसाद सर नेमके लंडनला आमच्याच फिल्मला होते ॲक्टिंग करत, तर ऐकवलं रात्री, गप्पा रंगल्या, सरांना आवडलं. नेक्स्ट डे मला 1 दिवस जे विचार करून सांगतो, नेक्स्ट डे सर मला सकाळी बोलले करूया. लगेच अमयजींना फोन केला तिकडनं की प्रसाद सर ओके सगळं झालं आहे, चला मग श्री गणेश. मग आम्ही तो शेड्यूल संपून आलो. महिनाभर प्री प्रोडक्शन केलं. झटकन. वा. प्री प्रोडक्शन सरांचा एक फोन, ॲक्टर सगळे जसे म्हणाले तसे एक्सायटेड असतात. पेपरवर खूप पक्का असतो. खूप खूप पक्का असतो. 1 दिवस इकडचं तिकडे, इनफॅक्ट त्यांनी खूप वेळेत सगळं संपवलं. 1 दिवस ओव्हर टाईम नाही गेला आमचा, काही नाही. आणि संजय सर होते सोबतीला, संजय मेमाणे सर, त्यांनी आमच्याबरोबर आधी पण ये रे रे पैसा वगैरे खूप चित्रपट केलेत. सो ही सगळी टीम जुळून आली आणि खूप छान झालंय. आणि त्याला खूप मजा एकच प्रोड्युसर अडवू शकतो त्याच्या आयुष्यात, एकच जो नडू शकतो. तो घरी बसलाय, जो सुशीला सुजितला होता. तिच्याकडनंच मला कळालं होतं की त्याच्या मागण्या असायचं, पण शेवटी मी असं केलं. पण संजय सरांचं सांगू का, संजय सरांनी आमच्याबरोबर लय भारी केलं, ये रे रे पैसा केलं. सो आमची ती ट्युनिंग आहे. संजय सरांना माहिती आहे की निनाद कितना दे सकते कितना, ते आधीच एक इतना चाहिए तो चाहिए. एकदा त्यांनी मला लाईटवर उभं केलंय, मला लाईटमॅन कमी होतं म्हणून लंडनमध्ये कुडकुडत मी लाईट हे सर करू शकतात, हे केलंय त्यांनी माझ्याबरोबर. मला उभं केलंय, लाईटमॅन नाही लाय ना, कोण नाही बोलणार त्यांना. तर आमची तशी भंकस खूप चालू असते, मजा येते. माझ्या आयुष्यात लिहिलेला हा सगळ्यात पटकन लिहिलेला चित्रपट आहे. वा. आणि पूर्ण श्रेय आहे. जसा पदार्थ आहे तशी स्क्रिप्ट जमली. झटकन तू लिहू शकतो, होणार आपलं, तू लिह बिंदास. ह्या झोनमध्येच होते प्रसाद सर पहिल्यापासून. बोलो ठीक आहे, झाल्या मी मेसेज केला होता, हे शक्य झालं तुमच्यामुळे. सो 20 दिवसात सिनेमा नाही लिहून होत. वा वा, बढिया. 20 दिवसात मस्तच. चला, 100 चित्रपट केलेला हा माणूस आपल्या सोबत असताना आपल्याला खरंच जर शक्य झालं असतं आपण 100 दिवे ते ताटात ठेवून असं छानपैकी आपण असं सगळं सेलिब्रेशन केलं असतं खरं तर, पण नको. ओक कायम तरुण वाटतात.
अशा सेलिब्रेशनमधनं उगाच 60, 65, 70चा सोहळा वाटेल मला तो. हा, मी असंच म्हणेन भेटत राहा 150, 200 असं काहीतरी वेगवेगळ्या भूमिकांमधनं. पण जाता थोडंसं सरांचं कौतुक करू. हा, घ्या ना एक वाक्य. काय आवडतं नेमकं सरांचं तुम्हाला? हजरजबाबीपणा. वाह. काय आवडतं प्रसाद उक्तींचं तुम्हाला? मला असं वाटतं की मल्टीटास्किंग त्यांचा जो गुण आहे तो फारच कमाल आहे. कारण मल्टीटास्किंग खूप लोकांना जमत नाही, मला अजिबातच जमत नाही. आणि मल्टीटास्किंग करताना सगळ्यात एक्सलंट असणं हे इन्सेन आहे. त्यामुळे ते मला फार आवडतं त्यांचं. ओक तुम्हाला काय आवडतं? मी सांगतो ना, तुम्ही गेल्या वेळेसच म्हणलं होतं, तो संयमी शांत ऐकून घेतो, तो माझ्यासमोरच शांत राहू शकतो. हां, हे त्यांचं उत्तर आहे. ओक तुमच्याबद्दल तुम्ही बोलू नका. काय आवडतं ओकबद्दल? माझं एक नेहमी म्हणणं आहे की एक कलाकार होने के लिए एक नेक रूह का होना बहुत जरूरी है. मला असं वाटतं, मला प्रसाद सर माणूस म्हणून खूप आवडतात, प्रचंड. म्हणजे दिग्दर्शक, अभिनेता ते उत्तम आहेतच, त्याबद्दल काही शंकाच नाही, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. पण माणूस म्हणून ते एवढे कमाल आहेत याबद्दल मी सांगूच नाही असं मला वाटतं. की बऱ्याच लोकांना तो अनुभव आलेला. लेखकाला इतका मान देणारा कोणी दिग्दर्शक असेल तर तो एकमेव प्रसाद ओक आहे. आणि हे खरं आहे, हे मी छातीत ठोकपणे सांगू शकतो 8 सिनेमे केल्यानंतर. हो ना, आजपासून तो पत्रकारांनी समजून घेईल. हां, निनाद. प्रोड्युसर्स डिरेक्टर आहेत ते, बजेटमध्ये फिल्म बसवून देतात. वा. आणि परफेक्ट हे आवडले. नाही खरं सांगतो, ही जी त्यांनी वेळेत बसून दिली ना, म्हणजे आमचे मागचे चित्रपट होतात, पोस्ट कम्प्लीट करून फर्स्ट कॉपी दिली सरांनी मला. वा वा. सर, या शब्दांमधनं तुमच्या शतकी कार्याबद्दलचं प्रेम व्यक्त झालेलं आहे. आणि या आकड्यावर आपल्याला थांबायचं नाही. सर, ये मारते रहो, खेळते रहो. हां, हो ना. हां, सगळ्यांना सोबत घ्या, काहीच हरकत नाही. हे वारंवार सांगतोय. पण गमतीचं 100% हा गमतीचा विषय मंडळी. पण मी एवढं मनमोकळेपणाने, अनौपचारिकपणाने या दृष्टीने खरं तर मी यांच्याशी गप्पा मारू शकतो, कारण यांनी आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे त्यातनं आपल्याला मनोरंजन मिळालं आणि त्यातनंच आपण यांच्यावरती प्रेम करतो. तर अशाच प्रकारे भेटत राहा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये. नक्की नक्की. हाच बाप्पांच्या साक्षीने त्यांच्या उपस्थितीत स्वार्थ आहे. हाच स्वार्थ जो आहे तो कायम राहील. धन्यवाद तुम्हा सगळ्यांनी इथे येऊन आमच्याशी गप्पा मारल्या. गणपती बाप्पा मोरया.